लष्करी ताकद किती यामध्ये भारत जगामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे। पाकिस्तान टॉप 10 मध्ये सुद्धा नाही। त्यामुळे युद्ध झाल्यास पाकिस्तान नकाशावरही राहणार नाही। त्यामुळे चला समजून घेऊया जगातील लष्करी ताकदवर देश कोण आहेत आणि भारत आणि पाकिस्तानची ताकद किती आहे। जगभरातील लष्कराची ताकद किती याची पाहणी करणाऱ्या ग्लोबल फायर पॉवरनं 2025 साठी नवीन श्रेणी तयार केली। या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर रशिया, तिसऱ्या क्रमांकावर चीन, भारत जगातील चौथी सर्वात मोठी लष्करी ताकद आहे। नंतर दक्षिण कोरिया, जपान, तुर्की, इटली, इंग्लंड हे देश आहेत। पाक पहिल्या 10 मध्ये सुद्धा नाहीये। त्यामुळे युद्ध झाल्यास पाकिस्तान नेस्तनाबूत होईल। तर नौदल, हवाई दल, भूदल तिन्ही स्तरावर भारत पाकिस्तानपेक्षा मजबूत आहे। सैनिकांची संख्या पाहता भारताकडे 14.55 लाख सैनिक आहेत, तर भारताकडे राखीव सैनिकांची संख्या 11.55 लाख इतकी आहे। पाकिस्तानकडे तुलनेनं केवळ 6.54 लाख सैनिक आहेत। राखीव सैनिकांची तुकडी 5.5 लाख इतकी आहे। भारताकडे 4201 टँक आहेत। यामध्ये T-90, भीष्म आणि अर्जुन सारखे अत्याधुनिक रणगाडे आहेत, तर पाकिस्तानकडे ही संख्या केवळ 2627 इतकी आहे। भारताकडे 1,48,594 चिलखती वाहनं आहेत, तर पाकिस्तान ही संख्या खूप कमी आहे। भारताकडे एकूण 2229 लष्करी विमानं आहेत, तर पाकिस्तानकडे ही संख्या 1399। भारताकडे लढाई विमानांची संख्या 513 इतकी आहे। पाकिस्तानकडे हीच संख्या 328 इतकी आहे। एअर टँक्सचा विचार करता भारताकडे ही संख्या 6 आणि पाकिस्तानकडे 4, तर भारताकडे 18 पाणबुड्या आहेत, तर पाकिस्तानकडे 8 पाणबुड्या आहेत। पाकिस्तानकडे एकही विमानवाहू जहाज हे नाही आहे। त्यामुळे लष्करी ताकदीचा विचार केल्यास भारत ताकदवर आहे। त्यातच पाकिस्तानमध्ये अंतर्गत युद्ध सुरू आहे। गरिबीनं पाकिस्तानला ग्रासलंय, त्यामुळे पाकिस्तानचा पराभव करणं भारताला अवघड नाहीये। पण तरीही युद्ध हे कुठल्याही देशाला परवडणारं नसतं। प्रचंड नुकसान होत असतं, महागाई वाढेल, सर्वसामान्यांचं जीणं हे मुश्किल होईल। पाकिस्तान तर कमालीचा कंगाल होईल, पण भारतालाही फटका बसेल। दहशतवादाला आम्ही पोचलोय हे पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्यानं मान्य केलंय। त्यामुळे युद्ध न करता मुत्सद्देगिरी करून आंतरराष्ट्रीय दबाव वाढवून पाकिस्तानची कोंडी कशी करता येईल हे भारतानं बघावं। यातच भारताचं हित आहे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे आणि भारतानं पाकिस्तानची इतकी कोंडी करावी की पाकिस्ताननं भारतासमोर हात जोडले पाहिजेत। तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।